नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH TV चॅनलवरती सहर्ष स्वागत। तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट, सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भाजपाचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेश सरकारामधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला। एका वृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी देशात 30 वर्षांनंतर गृहयुद्ध होणार असल्याची भविष्यवाणी केली। तर विजयवर्गीय यांच्या विधानावर काँग्रेसने टीका केली असून माफीची मागणी केली आहे। तर विजयवर्गीय यांनी रक्षाबंधनच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे की सामाजिक समरसता आणि खूप आवश्यकता आहे। मी काल परवा लष्करीत एका सेवेवृत्त अधिकाऱ्यांसोबत बसलो होतो। ते सामाजिक कार्यालयात खूप सक्रिय असतात। देशात 30 वर्षात गृहयुद्ध होऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितले। अप्रत्यक्षपणे विरोधकांना निशाणा साधताना विजयवर्गीय यांनी म्हणाले, काही लोक इंग्रजांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबत आहे। केवळ खुर्चीसाठी हिंदू समाजात जातीच्या आधारावर तेढ निर्माण केला जात आहे। आपल्याला त्यावर विचार करायला, चिंता करायला हवी। हिंदू शब्द कसा मजबूत होईल यासाठी आपल्याला काम करायचे आहे असं देखील विजयवर्गीय यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।